नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी धुले की, जहां शिरपुर तालुका के पायल भूबाजी के घर पर दशा माता की स्थापना की गई। साथ ही बात होगी परभणी की, जहां सार्वजनिक निर्माण विभाग के कार्यकारी अभियंता कार्यालय के सामने महाराष्ट्र नव निर्माण सेना ने धरना प्रदर्शन किया है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। दीप अमावस्या से महाराष्ट्र, गुजरात और मध्य प्रदेश के खानदेश क्षेत्र में दशा माता स्थापना उत्सव की शुरुआत हो गई है। ये पर्व श्रद्धा और उत्साह के साथ मनाया जाता है। शिरपुर तालुका की मराठी गली में पायल भुवाजी के घर दशा माता की स्थापना की गई है, जहां माता रेखाबेन निकुंभ, पिता सुभाष भाई निकुंभ और मंदिर के पुजारी पायल भुवाजी सहित पूरा परिवार 10 दिनों तक भक्तिभाव से पूजा करता है। उनके घर में देवी का मंदिर भी है, जहां माता को प्रतिदिन विभिन्न व्यंजनों का भोग लगाया जाता है। माना जाता है कि दशा माता की भक्तिभाव से पूजा करने पर माता प्रसन्न होती हैं और भक्तों की मनोकामनाएं पूर्ण करती हैं। इस उत्सव में चूरमिया, लड्डू, गेहूं के डंठल और सुगड़ी प्रसाद के रूप में माता को अर्पित किए जाते हैं। 10 दिन तक चलने वाला ये उत्सव पूरे परिवार द्वारा मिलकर बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। बताया गया कि दशा माता की मिट्टी की प्रतिमा का विसर्जन सूर्यास्त से पहले आधी रात को जुलूस के साथ किया जाता है। शिरपुर स्थित मंदिर के पुजारी पायल भुवाजी ने जानकारी दी कि उनकी मां रेखाबेन निकुंभ और पिता सुभाष भाई निकुंभ इस परंपरा को वर्षों से निभाते आ रहे हैं। जय माताजी, जय वसामा। माझं नाव आहे पायल। मी शिरपूर येथे मराठी गल्लीमध्ये राहते आणि माझ्या घरी दशामाताचं मंदिर आहे। दशामाता, बहुचर माता आणि अंबे मातेचं या आई भगवतीची मी सेवा करत असते आणि गेल्या 15 वर्षापासून मी आई भगवतीची सेवा करते, दशामातेची। आणि आधी आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की दशामाता काय आहे, नाही आहे। आणि आम्ही सुद्धा गुजरातमध्ये ऐकल्यानंतर आम्ही पण इकडे दशामाताचा उपवास करायला लागलो। त्याच्यानंतर माताजी प्रसन्न झाले आणि त्याच्यानंतर आई भगवतीची 15 वर्षापासून सेवा करते आहे मी। आणि भाविक भक्त जे पण येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात। आई भगवतीच्या आशीर्वादाने त्यांचे रुकलेले कामं जे असतात ते सगळे होत असतात। काही मुलबाळ कोणाला नसेल तर आई भगवतीच्या आशीर्वादाने त्यांना होतात पण। आणि आई भगवतीची, आई दशामातेची जी स्थापना आहे ती दीप अमावस्येच्या दिवशी होत असते। दीप अमावस्येपासून तर 10 दिवसपर्यंत माताजीची स्थापना होत असते आणि 10व्या दिवशी आईचं विसर्जन होतं। आणि विसर्जन करण्याच्या वेळेस आईचा प्रसाद जो लागतो तो 10 मुठी गव्हाचा चूरमा बनवायचा, त्याच्यानंतर त्याचा आईला भोग लागतो, नैवेद्य त्याचाच चढवला जातो। आईला सर्वप्रथम आवडत्या वस्तू ज्या आहेत ते आपण गावरानी जे चणे म्हणतो त्याचा प्रसाद, लापसी आणि परत अजून सुकडीचा प्रसाद खूप आवडतो। परत अजून चुरमाचे लाडू, चुरमा, ह्या गोष्टी सगळ्या आईला खूप आवडतात। तर प्रसादामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी चढवू शकतो। 10 दिवसपर्यंत आपण जी सेवा पूजा करतो त्याप्रमाणे आईच्या नावाप्रमाणे, जसे तिचं नाव आहे दशा, त्याचप्रमाणे ती भाविक भक्तांची पण दशा सुत्रवत असते। आणि आजपर्यंत 15 वर्षापासून आमच्याकडे जे पण लोक येत आहेत तर त्यांचे सगळ्यांचे निवारण आई भगवतीने केलं आहे आणि एवढा आशीर्वाद सगळ्यांवर ठेवला आहे। आणि माझी इच्छा आहे की आई भगवती दशामाता ही सगळ्यांना, सगळ्या भाविक भक्तांना सगळ्यांना उदंड आयुष्य देवो, सगळ्या प्रॉब्लेमपासून दूर ठेवो आणि ज्याला मूलबाळ नसेल आई भगवती त्याला मूलबाळ देवो, ज्यांनाही काही प्रॉब्लेम असेल सगळ्या आई भगवती ते निवारण करो। महाराष्ट्र शिरपुर से सी न्यूज संवाददाता ईश्वर मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से परभणी में नागरिक सुविधाओं से वंचित नागरिकों की समस्याओं को लेकर पहले ही सार्वजनिक निर्माण विभाग कार्यालय को ज्ञापन सौंपा गया था। मनसे का कहना है कि जब आम नागरिक मूलभूत सुविधाओं से वंचित हैं तो शासकीय कार्यालयों में अधिकारी एसी में बैठकर काम करने के अधिकारी नहीं हैं और इस बारे में शासकीय नियम भी स्पष्ट हैं। इस संबंध में विभाग को 15 दिन का अल्टीमेटम दिया गया था, लेकिन 1.5 महीना बीत जाने के बावजूद कोई कार्यवाही नहीं की गई और न ही कोई जवाब मिला। इसी को लेकर आज 29 जुलाई को मनसे के कार्यकर्ताओं ने जवाब मांगने के लिए कार्यालय का रुख किया। जब वहां से कोई संतोषजनक उत्तर नहीं मिला तो उन्होंने कार्यकारी अभियंता कार्यालय के सामने धरना आंदोलन शुरू किया। इस आंदोलन के दौरान मनसे के जिला संयोजक श्रीनिवास लाहौटी, जिलाध्यक्ष अर्जुन टाक, शहर उपाध्यक्ष खंडू राउत, शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड़, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। बऱ्याच दिवसापासून आम्ही यांना पत्रव्यवहार केलेला आहे। दिनांक 23/5/2025 रोजी
आम्ही यांना निवेदन दिले की वेतन श्रेणी S30 खालील अधिकाऱ्यांना AC लावण्यास मुभा नाही. हे तुमच्या कार्यालयाला असलेले AC हे सगळे नियमबाह्य आहेत, तर हे त्वरित काढून घेण्यात यावे. त्याच्यानंतर 2 महिने आम्ही पाठपुरावा घेतला. 21 तारखेला परत आम्ही ठिय्या आंदोलन केलं होतं. त्या अनुषंगाने सांगितलं की आमचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नाही म्हणून आम्ही AC काढू शकत नाही. त्याच्यानंतर मग 23 जुलैला परत दुसरं पत्र दिलं की आम्ही ह्यांचे वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड ह्यांना पत्र दिलं. मग मी म्हणलं मार्गदर्शनाची प्रत द्या. त्यांनी मार्गदर्शनाची प्रतही मला दिली. त्या अनुषंगानं काल मी दिनांक 28 तारखेला 28/7/2025ला नांदेड येथे गेलो आणि तिथून ह्या मार्गदर्शनाची प्रत मागितली. त्यांनी लगेच मला मार्गदर्शनाची प्रत दिली. ही ती प्रत आहे. ह्या प्रतमध्ये शेवटच्या 2 ओळी महत्त्वाच्या त्या वाचून दाखवतो. तरी सदर ज्ञात असताना प्रस्तुत कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय, खुलासा सादर करावा, तसेच संबंधिताच्या तक्रारीचे आपल्या स्तरावर निरसन करून अनुपालन अहवाल सादर करावा. म्हणजे ह्यांच्या अधीक्षक अभियंता साहेबांना शासन निर्णय मान्य आहे, पण ह्यांना शासन निर्णय मान्य नाही असा यांचा अर्थ होतो. त्याच्यानंतर परत त्यांनी मला एक वेगळं पत्र दिलेलं आहे. त्याच्यात सुद्धा खालच्या 2 ओळी वाचून दाखवतो. परंतु प्रस्तुत कार्यालयाच्या पत्राची आपण अद्यापही दखल घेतली नसून आपण जाणीवपूर्वक कालापयोग करीत असल्याची निम्न स्वाक्षरीकरांची खात्री झाली असून आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, म्हणजे असे स्पष्ट ताशेरे ह्या कार्यालयावर ह्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र देऊन ओढलेले आहेत. मग त्या अनुषंगाने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आलेलो होतो. आदरणीय हे कोणते कोरे साहेब कार्यकारी अभियंता हे तर नाही आहेत. हे तर काल फार म्हणत होते की तुम्ही कोण म्हणणार आहे, तुम्ही म्हणल्यावर आम्ही AC नाही काढत वगैरे वगैरे. त्या अनुषंगानं आज शिंदे साहेबांची चर्चा झाली. तेही तसंच म्हणले. ह्यांची मानसिकता AC काढण्याची अजिबात दिसत नाही आहे. त्यांना शासन निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन काय मी मागायला गेलो नव्हतो वरिष्ठ कार्यालय. परभणी महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।